रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 19 ताक पी माईलेया लुखिये म्हणणे. माईला आणि लुखी हे दोन भावंड. केशवनायकांच्या सेविका तिची ही दोन लहान मूल. माईला हा केशवनायकांचा सेवक आणि लुखी ही माईलाची लहान बहीण. एके दिवशी राऊळ केशवनायांच्या घरी गेले. तिथे माईला आणि लुखी एका थाळीत ताकभात जेवत होते. राऊळांनी त्यांच्या थाळीतला ताकभाताचा घास पटकन घेऊन ग्रहण केला. माईला म्हणाला, राऊरो, ऐसे काय करिता? ऐसे नको करा. तुम्हा विटारू होईल. आणि केशवनायक देखतील तरी आमते मारिती, लहान असल्याने थोडे बोबडे बोलत होता. राऊळ म्हणाले, आहो मेला जाये विटाळू नव्हे म्हणे. कोढीन देखे म्हणे. असे म्हणून राऊळांनी पुन्हा एक घास पटकन ग्रहण केला. श्रीकर मागे लपवले आणि म्हणाले, हो, आहो उगा उगा म्हणे. पुन्हा राऊळांनी इकडे तिकडे कोणी बघते का पाहिले. पुन्हा पटकन एक घास ग्रहण केला आणि मागे जाऊन उभे राहिले. नंतर राऊळ म्हणाले, एया आता माझा होय म्हणे. राऊळ अशा प्रकारे नेहमीच ह्या दोन लेकरांसोबत ताकभाताची आरोगणा करायचे. असे अनेक दिवस चाले. नंतर एकदा दोन्ही भावंडांना ज्वर आला म्हणून ते सतत झोपून असायचे. झोपेतच त्यांना भास झाला की राऊळ त्यांच्या बरोबर त्यांच्या बाजूला झोपले आहेत. तापामध्येच ते बोलत होते, पोराल 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 राऊरो. परते परते सरा. लांब जा. माझा ज्वरू लागेल. घरच्या माणसांना राऊळ दिसले नाहीत म्हणून त्यांनी विचारले, आरे के असती राऊळ. मुले म्हणाली, हे काय आम्हा सरीसे निजैले असती. राऊळ ह्याच भासात दोघांनी प्राण सोडले. राऊळही त्यांच्या अंत्ययात्रेला गेले. त्या दिवसापासून राऊळ दररोज दुपारी ताकभातची आरोगणा करताना श्रीकरी ताकभाताचा घास घेऊन म्हणायचे, ताक पी माईलेया. ताक पी लुखिये असे म्हणत राऊळ ताकाचे पाणी आरोगणस्थानाच्या खांबातळी घालायचे. असे 3 वेळा म्हणून नंतर राऊळ आरोगणा करायचे. दंडवत प्रणाम. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.